हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दाराशेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करील त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी संपर्कामध्ये आहेत. ते त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलत आहेत. मला वाटतं त्यांचे समाधान होईल, कारण आपणही बघतात की अतिशय चौकशीमध्ये कुठेही काटकसर केली गेलेली नाही आहे. कुठे त्याच्यामध्ये कोणाला पाठी घालण्याचा हेतू सरकारचा नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांचाही नाही आहे. नाही ते इतक्या गतीने हे काम चालत असतं. पण आता काही गोष्टी अशा आहेत की त्या समोर आल्याशिवाय आपल्याला कारवाई करता येत नाही. नियमावली आपण मानलेलो आहोत. पण निश्चित ज्यांनी चूक केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होईल हे आपल्याला बघायला मिळेल. जे भयाला जर काय झालं ना तर मी जे नमस्कार करून टाकेल यांचं सगळ्यांचं. आपण एकदा बोललो ना शब्दात मागे सरकार चांगलं करायला नाही लागलं सरकार. धाराशिवमध्ये धनंजय देशमुखांच्या समर्थनार्थ देशमुखांच्या आंदोलन शहरातील पाणी टाकीवर चढत करण्यात आलं. हे धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये एका आंदोलकाला चक्कर सुद्धा आली होती. पोलिसांकडून आंदोलकांना खाली उतरवण्याचं आवाहन करण्यात आलं. पोलीस सुद्धा तिथे आले होते, वारंवार आंदोलन करत होते. काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढले आणि वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. त्यातल्या एकाला चक्कर सुद्धा आली. ही धनंजय देशमुखांसंदर्भातली बातमी आहे. तर उस्मानाबादमधून बातमी आहे. उस्मानाबादमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय काही तरुणांनी. धाराशिवमध्ये धनंजय देशमुखांच्या समर्थनार्थ काही तरुणांनी हे आंदोलन केलेलं आहे. शहरातील पाण्याच्या टाकीवर तरुणांनी चढून आंदोलन केलंय. ही धाराशिवमधून बातमी येते आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत आणि यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. या वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख असल्याचं त्याच्या पत्नीच्या जबाबात समोर आलंय. सूत्रांकडून ही माहिती मिळते. पुरवणी जबाबात नाव असल्यानं वाल्मिक कराड आता 302चा आरोपी होणार का आणि कराडचा पाय यामुळे आणखी खोलात जाणार का याकडे राज्याचं लक्ष आहे. जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं. तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही. खरंच सापडत नाही का? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहित नाही. पोलिसाला ते कळत नाही. मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? एसआयटी नेमली. एसआयटीचं काय काम आहे? एसआयटीनं काय काम केलंय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी सुरू असलेल्या तपासावरून काही सवाल उपस्थित केलेत. हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडवर अद्याप मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल सोनवणेंनी विचारलाय. तपास यंत्रणा कुणाचं काम करते? पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे का असं बजरंग सोनवणे म्हणाले.
जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जबाबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं. तरी मग पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय आहेत. मी सर्व बाकी येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे. ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही, पण मी पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे आणि प्रेस देणार आहे. आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही? एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले, तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही. मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही. मग कुणाला धरायचं तेही कळाना. एक आरोपी आणखी फरार आहे. जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल, पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले, ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत, ज्यांनी मदत केली, या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले. माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणलं होतं संतोष अण्णांनी, असं त्यांनी जबाबात म्हणलंय. तरी मग आणखी याचं नाव काय येत नाही हे मला कळत नाही. याच्यात काय कारण आहे? हे पोलीस यंत्रणा काय करते जबाबात? मग तुम्ही पोलीस यंत्रणा तपासच करायचा ना, तर यांच्या जबाबाच्या आधारे तू नाव ऍड करून पुन्हा तपास कर ना. काय करायचं? पण नाव ऍड का करतं हे मला मी एसपींना विचारणार आहे. त्याच्यानंतर आपण बोलूया. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे. असं असताना वाल्मिक कराडवर मकुका का लावत नाही असा सवाल अंबादास दानवेंनीही सरकारला केला. वाल्मिक कराडला मोका लावत नसतील तर देशमुख कुटुंबियांचा संयमाचा बांध फुटणं साहजिक आहे असं दानवे म्हणाले. या सगळ्या घटनेचा करता धरता वाल्मिक कराडच आहे आणि मग त्याला सोडून बाकीच्यावर तुम्ही मोका लावता आणि वाल्मिक कराडला सोडता, हे चुकीचंच आहे. आणि म्हणून आता वाट किती बघायची, त्यामुळे भावनेचा बांध वाटतं देशमुख कुटुंबियांचा सुटलेला असेल. कारण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे होत असताना जनता ज्या पद्धतीनं न्याय मागते, सरकार त्या न्याय देण्याच्या भूमिकेत नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. लक्ष्मण हाके पत्रकार परिषद घेण्याआधीच धमकीचा फोन आला. फोनद्वारे हाकेंना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. तर महाराष्ट्रात हे काय सुरू आहे असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला. जातीयवादी आहे. लक्ष्मण हाके हा आरोपींची बाजू घेतो. लक्ष्मण हाके वरती जीवे मारण्याच्या धमक्या, मी आत्ता प्रेस घ्यायला आलो, या प्रेसच्या अगोदरच मला 1-2 मिनिटं अगोदरच मला जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला.